आता सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल लेन्स सिस्टीम. आता नेमकं लेन्स काय असेल तर आपल्याला हे बघितलं आपण की आपल्याला जर व्यवस्थित दिसत नसेल, बरोबर आहे, डोळ्याने आपल्याला दिसत नसेल तर आपण काय करतो, चष्मे घालतो. आणि ज्यांना चष्मे घालायचे नसेल तर सरळ तुम्हाला माहिती की आपण ते कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतो. आता सेकंड काय असेल, हे लेन्सेस जे आहेत ते लेन्सेस आपल्याकडे आणखी आपण म्हणतो की जसं मोबाईलचा लेन्स असतो, बरोबर आहे, मोबाईलचा ज्यावेळेस आपण कॅमेरा जो असेल तर कॅमेऱ्याच्या समोर काय असतो, लेन्स असतो. तसं आपल्या डोळ्यामध्ये पण लेन्स असतो. त्याचप्रमाणे काय असेल की आपल्याकडे काय असेल, कॅमेरा जो असेल मोठा एखादा डिजिटल कॅमेरा असेल तर त्याच्यामध्ये लेन्सेस असतात. ठीक आहे, तर ही एक आपल्याला माहिती आहे की लेन्स काय असतं. पण हे लेन्स जो आहे तर लेन्स नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे तुमच्या लक्षात येतं की लेन्स हा एखाद्या काचेपासून बनलेला असतो आणि तो काच एखादं ट्रान्सपरंट मटेरियल असतं. कसं असतं, ट्रान्सपरंट मटेरियल. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसतं की ही ट्रान्सपरंट मटेरियल आहे. ठीक आहे, एखाद्या ग्लासपासून बनलेलं असतं किंवा एखाद्या फायबरपासून बनलेलं असतं. आणि याच्यामध्ये काय असेल की याची जी सरफेस जी आहे, हा जो सरफेस जो आहे वरचा जो भाग आहे तो एक तर असेल आपल्याकडे स्पेरिकल सरफेसेस असतात. कसे असतात, स्पेरिकल सरफेसेस. पूर्ण स्पेरिकल नसतं, सेमी स्पेरिकल असतात. ठीक आहे, पूर्ण स्पेरिकल नाही म्हणता येईल आपल्याला, की सेमी स्पेरिकल असतात. थोडंफार सरफेस त्याचा स्पेरिकल म्हणजे कर्व असतात. एक तर काय असतो, कॉन्केव्ह असतो किंवा कॉन्व्हेक्स त्याची जी कर्व असेल ते स्पेरिकल सरफेस असतात. याला म्हणतो आपण लेन्स. म्हणजे लेन्स काय असतं की लेन्स ही एक काय ट्रान्सपरंट मिडियम असतो. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये काय असेल त्याला दोन सरफेसेस असतात. ठीक आहे, आणि हे जे सरफेस असेल ती काय असेल स्पेरिकल सरफेस असतात. तर त्यांना काय म्हणतो आपण, लेन्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय असेल, लेन्स इज अ ट्रान्समिटिव्ह ऑप्टिकल डिव्हाइस दॅट फोकस और डिस्पर्स लाईट बीम बाय मीन्स ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, आणि याचा यूज जो आहे तो कशासाठी केला जातो की लेन्स म्हणजे काय की एक ट्रान्सपरंट मीडियम असतं की ज्याचा सरफेस कसा असतो, स्पेरिकल असतो. ठीक आहे, आणि हा कशासाठी यूज केला जातो, फोकस किंवा डिस्पर्स, लाईटला फोकस करण्यासाठी किंवा डिस्पर्स करण्यासाठी. आणि ते कशाने होतं फोकस किंवा डिस्पर्स, बाय युजिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कुठल्या फिनॉमिनाच्या बेसिसवर नाही, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, द बेंडिंग ऑफ लाईट असेल, द बेंडिंग ऑफ लाईट फ्रॉम द ट्रान्सपरंट medium and pass out into the second medium. म्हणजे whenever the light is fall on the transparent medium it bend and go into the second medium. ठीक आहे, तर त्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता तुम्हाला सांगितलं की लेन्सेस जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, ग्लासेस पासून बनलेले असतात. ठीक आहे, आणि त्याला काय असेल दोन रेग्युलर काय असेल कर्व सरफेसेस असतात. आणि ते कसे असतात, किंवा एक काय असेल आपल्याकडे स्पेरिकल सरफेस असतो आणि एक प्लेन सरफेस पण राहू शकतो. तर अशा प्रकारे काय असेल की लेन्सेस बनलेले असतात. ठीक आहे, डिव्हाइस दॅट सिमिलर फोकस ऑर डिस्पर्स वेव्ह अँड रेडिएशन अदर दॅन विजिबल लाईट ऑल्सो कॉल्ड लेन्स. म्हणजे काय असेल की जे डिव्हाइसेस कसं असतात, फोकस किंवा डिस्पर्स करण्यासाठी पण वेव्हला पण डिस्पर्स करू शकतात आणि रेडिएशनला. ठीक आहे, आणि जे की काय असेल लाईटच्या वेगळे असतात तर त्यांना पण आपण काय म्हणू शकतो, लेन्सेस म्हणू शकतो. काय, डिव्हाइस दॅट सिमिलरली फोकस ऑर डिस्पर्स वेव्ह अँड रेडिएशन अदर दॅन विजिबल लाईट. लेन्सेसची जनरली काय असतात आपल्याकडे दोन टाईप असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरा असतो कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, आता कॉन्केव्ह म्हटला तर केव्ह म्हणजे काय, तर गुफे, गुफासारखा पार्ट. ठीक आहे, गुफा असते. ठीक आहे, तर याच्यावर काय असेल जो आतल्या साईडला बेंड झालेला असेल आतल्या साईडला. ठीक आहे, तर त्याला काय म्हणू आपण, कॉन्केव्ह. आणि जो बाहेरच्या साईडला बेंड झालेला असेल तर त्याला काय म्हणू आपण, कॉन्व्हेक्स लेन्स आपण म्हणणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ लेन्सेस. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की लेन्सेस जे आहेत ते आपल्याकडे दोन प्रकारचे लेन्सेस असतात. त्यामध्ये पहिली लेन्स आहे आपल्याकडे कॉन्केव्ह लेन्स आणि दुसरी आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय असेल की ते आतल्या भागमध्ये काय असेल, ती आतील भागात कर्व असते. ठीक आहे, आणि कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय असेल, ती बाहेर भागामध्ये काय असते, कर्व असते. ठीक आहे, तर आता हे कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स जी असेल तर
ठीक आहे. आता आपल्याकडे लेन्सेसचे दोन टाईप. आता यामध्येच काय असेल, कॉन्व्हेक्स लेन्स जी असेल, कॉन्व्हेक्स लेन्स जी आहेत ही दाखवलेली आपल्याकडे काय असेल, ही बाहेर डायग्राममध्ये दिसते तुम्हाला, ही बाहेर भागाच काय असेल, कर्व आहे. ठीक आहे. तर याला म्हणू आपण कॉन्व्हेक्स लेन्स, आणि कॉन्व्हेक्स लेन्सलाच म्हणतो आपण कन्व्हर्जिंग लेन्स. आता याला कन्व्हर्जिंग लेन्स का बरं म्हटलेलं आहे, की ज्यावेळेस या लेन्सवरती आपण काय करतो, लाईट रेस काय करतो, इन्सिडेंट करतो. आता हे लाईट रेस कशी आहेत, इट इज अ पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता हे जे लेन्सेस, याला लाईट पॅरलल रेस या कॉन्व्हेक्स लेन्सवरती इन्सिडेंट झाले, तर आफ्टर रिफ्रॅक्शन, ठीक आहे, रिफ्रॅक्शन नंतर काय होतात, इट कन्वर्ज टू अ सिंगल पॉईंट. ठीक आहे. आता कन्वर्ज होतात, एका पॉईंटकडे काय होतात, फोकस होतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कन्वर्ज होतात, फोकस होतात, त्या पॉईंटला आपण फोकल पॉईंट असं म्हणतो. आणि हा जो फोकल पॉईंट आहे हा आपल्याला कशा मिळतो, प्रिन्सिपल ऍक्सिसवरती. जनरली आता काय असेल, की हा जो येलो कलरचा जो रे दिसतोय, हा येलो कलरचा रे जो असेल, तर याच ठिकाणी काय असेल, आपल्याला प्रिन्सिपल ऍक्सिस, म्हणून याला काय म्हणतात, कन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणतात, कन्व्हर्जिंग लेन्स. का बरं कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात, की ज्यावेळेस काय असेल, आपण कॉन्व्हेक्स लेन्सवरती पॅरलल रेस इन्सिडेंट केले, ते पॅरलल रेस काय असेल, की प्रिन्सिपल ऍक्सिसला असणारे पॅरलल रेस आपण ज्यावेळेस इन्सिडेंट केले, तर त्यावेळेस कन्वर्ज होतात. एका ठिकाणी काय होतात, कॉन्सन्ट्रेटेड होतात, एका ठिकाणी फोकस होतात, म्हणून याला काय म्हणतात, कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात. आणि ज्या ठिकाणी काय होतात, हे कन्वर्ज होतात, कॉन्सन्ट्रेट होतात, किंवा त्यालाच काय म्हणू आपण, फोकस होतात, तर त्या पॉइंटला काय म्हणतात, फोकल पॉइंट असं पण म्हणतात. ठीक आहे. जे तुम्हाला हे लक्षात आलं आहे, की पहिला जो टाईप आपल्याकडे तो आहे कॉन्व्हेक्स लेन्स, आणि कॉन्व्हेक्स लेन्सला कन्व्हर्जिंग लेन्स असंही म्हटलं जातं. का, कारण तो काय असेल, की त्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती ज्यावेळेस पण पॅरलल रेज इन्सिडेंट होतात, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणारे रेज इन्सिडेंट होतात, तर तो काय करतो, कन्वर्ज करतो, किंवा कॉन्सन्ट्रेट करतो, किंवा फोकस करतो एका पॉईंटवरती. त्याला काय म्हणतात आपण, कन्व्हर्जिंग लेन्स म्हणून. आणि डेफिनेशन काय म्हणतात आपल्याला, की काय असेल, की कन्व्हर्जिंग लेन्स कॉज द रे रिफ्रॅक्ट टुवर्ड द ऑप्टिकल ऍक्सिस. ऑप्टिकल ऍक्सिसकडे काय होतात, ते येतात. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी काय असेल, ही रेस काय होतात, कॉन्सन्ट्रेट होतात. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट होतात, किंवा त्याला म्हणतो आपण फोकस होतात, तर त्या पॉईंटला म्हणतो आपण फोकल पॉईंट. द पॉईंट वेअर द रे मीट इज कॉल्ड ॲज फोकल पॉईंट. अँड आणि काय असेल आपल्याकडे आता, द डिस्टन्स बिटवीन, किंवा डिस्टन्स जो असेल, तर डिस्टन्स कोणाचा असेल आपल्याकडे, या ठिकाणी आपल्याकडे लेन्स जो असेल, ठीक आहे, पोल असेल, लेन्सचा पोल असेल, त्या पोल पासून तर त्या काय असेल, फोकल पॉईंट पर्यंत जे डिस्टन्स असेल, तर त्याला आपण फोकल लेंथ म्हणू. ठीक आहे. पुढे आपण पुन्हा याला डिटेलमध्ये फोकल पॉईंट आणि फोकल लेंथ बद्दल आपण डिस्कस करू. तर आता दुसरा जो टाईप आहे, तो दुसरा टाईप आपल्याकडे कॉन्केव्ह लेन्स. केव्ह म्हणजे काय, गुफेसारखा पार्ट जो दिसणारा असेल, तर त्याला आपण कॉन्केव्ह लेन्स म्हणतोय. आणि ही कॉन्केव्ह लेन्सला आपण म्हणतोय डायव्हर्जिंग लेन्स. काय म्हणतो, डायव्हर्ज करणे म्हणजे काय असेल, वेगळे करणे. जसं काय असेल, आपल्याकडे एक वर्ड असतो डिवॉर्स. डिवॉर्स म्हणजे काय असेल, की दोघं फॅमिली असतात, नवरा बायको, ते काय वेगळे होतात, ते डायव्होर्स होतो. त्या काय होतं, डिवॉर्स म्हणू, डायव्हर्स म्हणू, किंवा डायव्हर्ज म्हणू आपण, तर त्याचा सगळ्यांचा मिनिंग काय होतो, एकच होतो. म्हणजे काय, वेगळे म्हणे, म्हणजे एका पॉईंट पासून काय होतील, ते वेगळे होतील. त्याला म्हणून आपण डायव्हर्ज होणे. ठीक आहे. म्हणजे सेकंड जो आहे आपल्याकडे, तो आहे आपल्याकडे कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. कॉन्केव्ह लेन्स जो असेल, तर त्याला आपण म्हणतो डायव्हर्जिंग लेन्स. म्हणजे काय असेल, की ज्यावेळेस आपण त्याच्यावरती काय केले, की प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणारे रेज आपण त्याच्यावरती इन्सिडेंट केले, तर ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट न होता, एका पॉईंटकडे अप्रोच न होता, ते काय असेल, दूर जातात. काय होतात, दूर जातात. इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे रेड कलरचा असेल, येलो कलरचा असेल, ब्लू कलरचा, की पॅरलल रेज या डायव्हर्जिंग लेन्सवरती इन्सिडेंट केलेल्या, तर ते काय होतं, दूर जातात. ठीक आहे. आणि हे दूर जाताना काय होते, आता हे आपल्याला असा आभास होतो, की एखाद्या पॉईंट पासून कुठेतरी निघालेले असेल. या लेफ्ट साईडला आपल्याला दिसतं, की हे असं आभास होईल आपल्याला. जर ही रेज नसते, तर आपल्याला वाटलं असतं हे कुठून तरी इथून निघाले असेल. तर हे अपेअर होतात, एका पॉईंट पासून निघताना असे आपल्याला अपेअर होतात, जिथे आभास होतो, तर तिथे जो पॉईंट असेल, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणू, आपण फोकल पॉईंट पण आपण म्हणू शकतो. तर काय असेल, की ऍक्च्युली आपल्याला काय असेल, कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे काय असेल, कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकल पॉईंट आपल्याला ऍक्च्युली मिळतो बाय रेसच्या बेंडिंगमुळे. ठीक आहे. पण इथे ऍक्च्युली आपल्याला मिळत नाही. तो आपण काय करतो, इमॅजिन करतो, की इथून जे निघणार आहे, ज्या लाईन्स असेल, ते एखादा कुठेतरी पॉईंटला इथून निघालेला असा आपल्याला आभास होतो. इथून निघणारी, ही इथून निघणारी असेल,
तर तो जो आभासी पॉइंट आहे, ठीक आहे, तर त्या पॉइंटला पण आपण काय म्हणतो, फोकल लेंथ आपण असं म्हणतो. डायव्हर्ज म्हणजे काय, वेगळे होणे. म्हणजे ही काय असेल आपल्याकडे सेकंड टाईप लेन्सची, आणि त्याची आपल्याला डेफिनेशन बघता येईल की डायव्हर्जन लेन्स कॉजेस पॅरलल रे रिफ्रॅक्ट अवे फ्रॉम द ऑप्टिकल ऍक्सिस. आणि आपण काय म्हटलंय, द पॉइंट वेअर द रे इज ट्रेस बॅक, ठीक आहे, अपिअर टू बी डायव्हर्ज. काय असेल ते अपिअर होतात, आभास होतात आपल्याला की तिथून काय झाले, ते डायव्हर्ज झालेले फ्रॉम अ पॉइंट. तर त्या पॉइंटलाच आपण काय म्हणणार आहोत, फोकल पॉइंट असं आपण म्हणणार आहोत. आणि सेम इथे आहे की डिस्टन्स बिटवीन काय असेल, फोकल पॉइंट, काय फोकल पॉइंट आणि ऍक्सिस जे असेल, ठीक आहे, तर त्याला काय म्हणणार आपण, फोकल लेंथ आपण म्हणणार आहोत. तर जनरली आपल्याकडे काय असेल, लेन्स जी असेल तर लेन्सची आपण दोन टाईप बघितलेले आहेत. एक असेल कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला हॅलो, हा डिपार्टमेंटला, पण ते सर बहुतांशी बाहेर गेलेत वाटते, ते जाधव सर. बरं बरं. तर काय असेल आपल्याकडे, जनरली लेन्सचे दोन टाईप आहेत. एक कॉन्व्हर्जिंग लेन्स, त्याला काय म्हणतो आपण कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे, आणि दुसरी आपल्याकडे डायव्हर्जिंग लेन्स, त्याला म्हणतो आपण कॉन्केव्ह लेन्स. आता याच्यामध्ये पण आपल्याकडे काही सब पार्ट पडतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे सब पार्ट जे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठले कुठले सब पार्ट आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी काय असेल की दोन्ही साईडला कॉन्केव्ह होऊ शकतात, एका साईडला प्लेन होऊ शकतात, किंवा दोन्ही साईडला कॉन्व्हेक्स होऊ शकतात, की एका साईडला काय असेल आपल्याकडे प्लेन राहू शकतात. त्यामुळे काय असेल, याचे लेन्सेस जे आहेत ते लेन्सेसचे आपल्याकडे काय असेल, काही डिफरंट टाईपमध्ये पण आपण ते तयार करू शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा की आपल्याला काय असेल, हे कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सचे आपल्याकडे तीन प्रकार दाखवले त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी दोन्ही साईडला कर्व आहे, ठीक आहे. तर याला जाऊन आपण डबल कॉन्व्हेक्स लेन्स म्हटलेलं आहे. एका साईडला प्लेन, एका साईडला कर्व आहे, तर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे. एक आहे कन्व्हर्जिंग मिनिस्कस जे असेल, तर कन्व्हर्जिंग मिनिस्कस म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल, डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्केव्ह लेन्सची काय असेल, डबल कॉन्केव्ह लेन्स आहे, ठीक आहे, प्लेनो कॉन्केव्ह लेन्स आहे, आणि डायव्हर्जिंग मिनिस्कस जे असेल, अशा प्रकारे आपल्याकडे काय असेल, हे टाईप पडतात. म्हणजे जनरली आपल्याकडे हे जे आपण काय असेल, याचे सब टाईप जे असेल, कॉन्केव्ह लेन्सचे आणि कॉन्व्हेक्स लेन्सचे सब टाईप या ठिकाणी आपण बघू शकतो, ठीक आहे. आता त्यामध्ये काय असेल की हे आपण डेफिनेशन डिस्कस करू, जे ऑलरेडी आपण 11-12 वर्गामध्ये बघितल्या, तरी पण आपण रिव्हिजनमध्ये आपण त्या बघतोय, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असेल, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आहे, बरोबर आहे. तर अशा काही आपण डेफिनेशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर काय असेल, डबल कॉन्व्हेक्स लेन्स बनवायची असेल, तर डबल कॉन्व्हेक्स लेन्स कशी बनलेली आहे की बघा, याच्यामध्ये काय लागेल आपल्याकडे की दोन आपण समजा सर्कल घेतलेले आहेत, आणि सर्कलला काय केलं आपण, इंटरसेक्ट केले, दोन सर्कल एकमेकांमध्ये इंटरसेक्ट केले, तर त्यावेळेस आपल्याला काय एक डायग्राम तयार होईल. आता ही डायग्राम दिसल्यापर्यंत बघा की मी दोन सर्कल घेतलेले आहेत. एक दोन सर्कल कुठले कुठले आहेत, एक सर्कल जो आहे त्याचा सर्कलचा सेंटर जो आहे तो C1 आहे, आणि दुसरा जो आहे तर दुसरा सर्कलचा सेंटर जो आहे तो C2 आहे, ठीक आहे. आणि ज्यावेळेस काय असेल, हे दोन्ही सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला हा डार्क शेडेड जो रिजन दिसतो या ठिकाणी, ठीक आहे, आणि त्याचा जो एक मिड पॉईंट घेतलेला आहे तो एक आपल्याकडे काय सेंटर जो असेल तो एक आपण या ठिकाणी कन्सिडर करू. म्हणजे कोणाचा असेल की हा जो एवढा पार्ट आहे आपल्याकडे डार्क पार्ट, त्याचा एक, त्याला आपण नाव दिला आहे C. अशा प्रकारे काय असेल आपल्याकडे, आता हा जो डार्क पार्ट तयार झाला, हा झाला आपला डबल कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी आपल्याकडे तयार झालेला आहे, ठीक आहे. आता त्याचप्रमाणे काय असेल आपल्याकडे, जर आपल्याला कॉन्केव्ह डबल कॉन्व्हेक्स लेन्स झाला, डबल कॉन्व्हेक्स लेन्स आणि डबल कॉन्केव्ह लेन्स पाहिजे असेल, तर सेम आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी आपण दोन सर्कल घेणार आहोत, आणि त्यांच्यामध्ये आपण थोडाफार डिस्टन्स ठेवणार आहोत, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय असेल, हा जो एक आपले दोन सर्कल जे असेल, एक सेंटर C1 C2 असे दोन सर्कल घेतलेले आहेत, आणि या ठिकाणी असा जो हा डार्क पार्ट तयार झालेला आहे या दोघांच्या गॅपमध्ये, ठीक आहे. तर याला म्हणू आपण कुठला, कॉन्केव्ह लेन्स. केव्ह म्हणजे गुफेसारखा पार्ट दिसतो या ठिकाणी, ठीक आहे. हे कॉन्केव्ह लेन्स झाले, आणि हे कॉन्व्हेक्स लेन्स अशा प्रकारे तयार झालेली आहे. आता बघा, या दोन्ही सेंटरला
म्हणजे हे दोन सेंटर आहेत आणि हा मधातला सेंटर, याच्यामधून जी स्ट्रेट लाईन पास झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे आता ऍक्च्युली असंही म्हणू शकतो आपण डेफिनेशन मध्ये की ऑप्टिकल सेंटर जो असेल, म्हणजे हा आपला हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट झालं ना, ठीक आहे. तर या सेंटरमधून पास आउट होणारी जी स्ट्रेट लाईन आहे, कसे परपेंडिक्युलरली पास होऊन आणि काय असेल, एक स्ट्रेट लाईन असेल, ठीक आहे. किंवा यालाच का म्हणून आपण प्रिन्सिपल ऍक्सिस, ही जी दोन्ही याच्यामधून C1 C2 आणि याच्यामधून पास होत होणारी जी लाईन आहे, जी ऑप्टिकल सेंटरमधून जी पास होतीये जी लाईन आहे, तर त्याला का म्हणून आपण प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याचं नाव काय ठेवलं आपण, प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि हे जे सेंटर आहेत, तर हा जो झाला कर्व पार्ट झाला, आणि या कर्व पार्टचा जो सेंटर आहे, म्हणजे इथे हा कर्व पार्ट आहे, या कर्व पार्ट इमॅज केलं तर सर्कल तयार होईल, आणि या कर्व पार्टचा जो सेंटर असेल त्याला म्हणून आपण सेंटर ऑफ कर्वेचर. कर्वचा जो सेंटर असेल तर त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात. हा C1 याचा सेंटर ऑफ कर्वेचर झाला, आणि या कर्वचा जो सेंटर असेल, इमॅजिनरी सेंटर असेल, तर त्याला म्हणून आपण सेंटर ऑफ कर्वेचर. काय म्हणणार आपण, सेंटर ऑफ कर्वेचर. आणि हा जो आपल्याकडे लेन्स तयार झालेली आहे ऍक्च्युली कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर किंवा पोल आपण असं म्हणणार आहोत. काय नाव असेल त्याचं, ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर किंवा पोल, जो ऍक्च्युअली लेन्सचा जो काय असेल मिड पॉइंट. आता हे आपल्याला इमॅजिनरी काही दिसणार नाही, हे आपण इमॅजिनरी सर्कल केले, डॉटेड लाईननी केलेले, जे आपल्याकडे डार्क लाईन मध्ये आहे, तर ते ऍक्च्युअली आपल्याला दिसतात, हे फक्त आपण इमॅजिनरी केलेले आहेत. तर हे जो सेंटर असेल तर त्याला आपण ऑप्टिकल सेंटर किंवा पोल असं म्हणू शकतो. आणि काय असेल, सेंटर ऑफ कर्वेचर आणि ऑप्टिकल सेंटर मधून जी लाईन स्ट्रेटली पास आउट होतीये, तर त्याला काय म्हणणार आपण, प्रिन्सिपल ऍक्सिस. तर या ठिकाणी काय झाली आपल्याकडे ही प्रिन्सिपल ऍक्सिस. तशा प्रकारे काय असेल आपल्याकडे, प्रिन्सिपल ऍक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर आणि ऑप्टिकल सेंटर, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर पुन्हा एकदा सांगतो की आपण हा जो लेन्स तयार झालेला आहे, हा कशामुळे झाला, दोन सर्कलच्या कॉम्बिनेशनमुळे तयार झालेला आहे. आणि या कर्व जो असेल, हा जो कर्व पार्ट दिसतोय आपल्याला, या कर्व पार्टचा जो सेंटर असेल, कर्व पार्टचा जो इमॅजिनरी सेंटर असेल, तर त्या सेंटरला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणू. या कर्व पार्टचा हा इमॅजिनरी सेंटर होता, त्यामुळे सेंटर ऑफ कर्वेचर. या कर्व पार्टचा जो सेंटर होता त्याला या ठिकाणी, ठीक आहे. आणि ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय की ऍक्च्युअली जो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट होता आपल्याकडे, त्याचा जो सेंटर असेल तर त्याला म्हणू आपण ऑप्टिकल सेंटर. आणि सेंटर ऑफ कर्वेचर आणि ऑप्टिकल सेंटर मध्ये स्ट्रेट लाईन पास होते, तर त्याला म्हणू आपण प्रिन्सिपल सेंटर. म्हणजे काय की ऍक्च्युअली जो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट होता आपल्याकडे, त्याचा जो सेंटर असेल तर त्याला म्हणू आपण